नमस्कार मित्रांनो, ॲग्रीस्टॅक म्हणजेच फार्मर रजिस्ट्री पोर्टलवर शेतकरी नोंदणी करताना किंवा माहिती अपडेट करताना अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. तर यामध्ये तुमच्या नावावर सुटलेली जमीन किंवा नवीन जमीन म्हणजेच नवीन गट नंबर ॲड कसा करायचा? त्याचप्रमाणे चुकीचा किंवा विकलेला गट नंबर प्रोफाईलवरून कसा कमी करायचा? त्याचनंतर आधार अपडेटनंतर ई-के-वाय-सी ही पुन्हा कशी करायची? आणि शेतकरी स्वतः उपस्थित नसेल तर अधिकृत प्रतिनिधी म्हणजेच रिप्रेझेंटेटिव्ह हा कसा जोडायचा? तर याची माहिती मित्रांनो आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर यामध्ये आपणास कोणकोणती माहिती ही अपडेट करता येणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ हा थोडासा मोठा होईल, तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम आपणास Googleमध्ये ॲग्रीस्टॅक महाराष्ट्र असे टाईप करायचे आहे, एंटर करायचे आहे. त्यानंतर पहिलीच ऑफिशियल वेबसाईट येईल महाराष्ट्र फार्मर रजिस्ट्री, याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर येथे लॉग इन ॲज ऑफिशियल आहे, तर आपणास येथे फार्मर हे ऑप्शन यामध्ये निवडायचे आहे. फार्मर हे ऑप्शन निवडल्याच्यानंतर जर आपले ऑलरेडी यामध्ये जर अकाउंट क्रिएट केलेले असेल तर आपला मोबाईल नंबर पासवर्ड टाकून आपण या पोर्टलवर लॉग इन होऊ शकतात किंवा नवीन अकाउंट क्रिएट करण्यासाठी सर्वात खाली येथे क्रिएट न्यू यूजर अकाउंट याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचा आधार नंबर आपणास या बॉक्समध्ये प्रविष्ट करायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर आपणास येथे सबमिट या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर त्या मोबाईलवर ओ-टी-पी जाईल, जो की ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्याची ज्यावेळेस नोंदणी झालेली आहे त्या मोबाईलवर ओ-टी-पी जाईल. आलेला ओ-टी-पी आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे. व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे व्हेरीफाईड ओके अशा प्रकारे आपणास येथे माहिती दाखवली जाईल. त्यानंतर आपणास परत त्या शेतकऱ्याचा इथे मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर येथे बाजूला क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत त्या मोबाईलवर ओ-टी-पी जाईल. आलेला ओ-टी-पी या बॉक्समध्ये टाकायचा आहे. व्हेरीफाय या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट करण्यासाठी जर एखाद्या शेतकऱ्याचे नाव समजा सतीश असेल तर एस कॅपिटल काढायचे आहे. बाकीचे अक्षर स्मॉल काढायचे आहे. त्यानंतर @123456 आपल्या मनाने कोणताही एक पासवर्ड यामध्ये सेट करा आणि तोच पासवर्ड आपणास या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपणास येथे क्रिएट माय अकाउंट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल अशा प्रकारे आपणास माहिती दाखवली जाईल आणि आपला जो काही फार्मर आय डी नंबर आहे हा फार्मर आय डी नंबरसुद्धा येथे दाखवला जाईल. तर आपणास येथे ओके करायचे आहे. त्यानंतर आपणास परत पोर्टलकडे रिडायरेक्ट केले जाईल. तर अशा प्रकारे आपणास येथे एक नवीन यूजर अकाउंट आपणास यामध्ये तयार करून घ्यावे लागणार आहे. तर अकाउंट क्रिएट झाल्याच्या नंतर आपणास येथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, येणारा कॅप्चा इथे टाकायचा आहे. लॉग इन या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या मोबाईलवर ओ-टी-पी जाईल. आलेला ओ-टी-पी आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणास मित्रांनो पाहायला मिळेल. तर यामध्ये आपण पाहू शकतात होम, चेक एनरोलमेंट स्टेटस, व्ह्यू माय इन्फॉर्मेशन आणि अपडेट माय इन्फॉर्मेशन. तर अपडेट माय इन्फॉर्मेशन याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की येथे नॉन के-वाय-सी डिटेल्स, तर येथे आपला जो काही मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर इथे दाखवला जाईल. जर आपणास हा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर व्हॅलिडेट ओल्ड मोबाईल याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत त्या मोबाईलवर ओ-टी-पी जाईल. ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर इथे व्हेरीफाय या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. तर इथे व्हेरीफाईड अशा प्रकारे आपणास माहिती दाखवेल. जर आपणास दुसरा मोबाईल नंबर यामध्ये जोडायचा असेल तर यामध्ये आपण दुसरा मोबाईल नंबर हा यामध्ये जोडून घेऊ शकता. तर दुसरा मोबाईल नंबर ॲड करण्यासाठी आपणास इथे दुसरा मोबाईल नंबर टाकायचा आहे. सेंड ओ-टी-पीवर क्लिक करायचे आहे. ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर आपण इथे खाली पाहू शकतात की इथे अपडेट मोबाईल नंबर हा एक टॅब आपणास इथे पाहायला
मिळत आहे. तर अपडेट मोबाईल नंबरवर क्लिक केल्याच्यानंतर आपला मोबाईल नंबरसुद्धा आपण यामध्ये चेंज करू शकता. तर मला मोबाईल नंबर हा यामध्ये चेंज करायचा नाही. त्यानंतर इथे के-वाय-सी डिटेल्स याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपली जी काही माहिती आहे, ही माहिती आधार कार्डवरून इथे फेच होऊन येईल. तर ती माहिती आपणास इथे दाखवली जाईल. तर हे पेज खाली इथे स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर आपण इथे एक नोट पाहू शकतात. तर यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, की वरील जी काही दाखवलेली माहिती आहे, जसे की आपले नाव असेल, जन्मतारीख असेल, पत्ता असेल, ही मूळ आधार कार्डच्या रेकॉर्डनुसार घेतलेली आहे. जर तुम्ही आधार कार्डमध्ये अलीकडे काही बदल केलेला असेल, जसे की आपण आपला पत्ता असेल किंवा नाव असेल किंवा जन्मतारीख असेल किंवा फोटो असेल, हे अपडेट केलेले असतील, तर नवीन माहिती आपणास इथे आणण्यासाठी इथे ई-के-वाय-सी व्हेरिफिकेशन नावाचा टॅब पाहायला मिळत आहे. तर त्याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे. त्याचप्रमाणे इथे दुसऱ्या नोटमध्ये माहिती आपणास अशी सांगितली जात आहे, की तुम्ही फक्त त्याच माहितीमध्ये बदल किंवा अपडेट करू शकता, जी आधीपासून मंजूर म्हणजेच अप्रूव्ह झालेली आहे. जर तुम्ही यापूर्वी टाकलेली एखादी माहिती अजून पडताळणी म्हणजेच मंजुरीच्या प्रतीक्षेत म्हणजेच अंडर अप्रूव्हल असेल, तर ती मंजूर होईपर्यंत तुम्हाला त्या विशिष्ट माहितीमध्ये कोणताही नवीन बदल करता येणार नाही. तर अशा प्रकारची एक नोट आपणास येथे पाहायला मिळत आहे. तर येथे ई-के-वाय-सी व्हेरिफिकेशन याच्यावर इथे क्लिक केल्याच्यानंतर तर ओ-टी-पी हे ऑप्शन मी इथे निवडतो. तर येथे आधार नंबर हा टाकून घेतो त्या शेतकऱ्याचा. आधार नंबर टाकल्याच्यानंतर इथे कंटिन्यू या बटनावर इथे क्लिक करतो. त्यानंतर त्या मोबाईलवर ओ-टी-पी हा जाईल. आलेला ओ-टी-पी आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की ई-के-वाय-सी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल अशा प्रकारे आपणास इथे माहिती ही दाखवली जाईल. तर आपण येथे पाहू शकतात आपली ई-के-वाय-सी येथे पूर्ण झालेली आहे. तर ज्या शेतकऱ्यांना आपले आधार प्रमाणीकरण करताना म्हणजे ज्यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले आहे, परंतु त्यांचा फार्मर आय-डी असून सुद्धा त्यांची जर के-वाय-सी होत नसेल आणि अशा प्रकारचा एरर जर दाखवत असेल, फार्मर आय-डी नॉट प्रेझेंट इन सिस्टीम काइंडली रजिस्टर फॉर ॲग्रीस्टॅक अँड प्रोसीड. तर त्यांनी अशा प्रकारची स्टेप येथे फॉलो करून घ्यायची आहे. तर आपला जो काही प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम येथे सॉल्व्ह होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपणास ई-के-वाय-सी यामध्ये करून घ्यायची आहे. त्यानंतर हे पेज खाली स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर जर आपल्या आधार कार्डमध्ये जर पत्ता हा चेंज झालेला असेल आणि आपणास तो अपडेट करायचा असेल, बदलायचा असेल ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये, तर तो पत्तासुद्धा आपण यामध्ये बदलून घेऊ शकता. जर आपली माहिती यामध्ये जर बरोबर असेल, तर आपणास यामध्ये पत्ता हा अपडेट करण्याची गरज नाही. तर पत्ता अपडेट करण्यासाठी आपली माहिती यामध्ये अपडेट करण्यासाठीच इथे अपडेट ई-के-वाय-सी व्हेरिफिकेशन नावाचा इथे आपण एक टॅब पाहू शकता. तर त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण आपला ॲड्रेस यामध्ये चेंज करू शकता. जर आपला ॲड्रेस बरोबर असेल, तर आपणास इथे काही करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याची जमीन जर दुसरीकडे असेल आणि ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये तर ती जमीन आपणास जोडून घ्यायची असेल, तर यामध्येच आपण लँड ओनरशिप अँड लँड डिटेल्समध्ये हे ते 2 ऑप्शन पाहू शकतात. तर ॲडिशन आहे आणि एक रिमूव्हल आहे. तर ॲडिशनचा अर्थ म्हणजे समाविष्ट करणे. जर 7/12 वरील एखादी जमीन किंवा सर्वे नंबर पोर्टलवर दिसत नसेल, तर तो जोडण्यासाठी आपणास येथे ॲडिशन नावाचा पर्याय येथे देण्यात आलेला आहे. तर शेतकऱ्याची समजा एखाद्याची जालना जिल्ह्यामध्ये जमीन आहे आणि त्याची फार्मर आय-डीमध्ये तीच जमीन दाखवत आहेत. परंतु त्या शेतकऱ्याने दुसरीकडे नवीन जमीन घेतलेली आहे. परंतु त्या शेतकऱ्याला ती जमीन यामध्ये ॲड करायची आहे. तर ती जमीन आपण यामध्ये ॲड करू शकता. त्याचप्रमाणे इथे रिमूव्हलमध्ये रिमूव्हलचा अर्थ असा होतो, की कमी करणे किंवा हटवणे. जर खाली दाखवलेल्या यादीत अशी एखादी जमीन दिसत असेल, जी आता शेतकऱ्याच्या नावावर नाही, उदाहरणार्थ त्या शेतकऱ्यांनी आपली जमीन विकली असेल किंवा वाटणी झाली असेल किंवा चुकीचा सर्वे नंबर यामध्ये लिंक झाला असेल, तर ती प्रोफाईलवरून हटवण्यासाठी, डिलीट करण्यासाठी आपणास येथे रिमूव्हल नावाचा टॅबसुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे. तर आपण येथे पाहू शकता.
तर नवीन जमीन ॲड करण्यासाठी आपणास येथे ॲड न्यू लँड ऑन याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास आपला डिस्ट्रिक्ट यामध्ये निवडायचा आहे. त्यानंतर आपला सब डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. त्यानंतर आपलं विलेज जेथे आपली जमीन आहे ते विलेज आपणास यामध्ये निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर आपणास येथे सर्वे नंबर टाकायचा आहे. सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचा आहे. जर सब सर्वे नंबर असेल तर तो आपण येथे टाकू शकता. त्यानंतर येथे सिलेक्ट ऑनर अँड आयडेंटिफायर नेम, तर त्या गटामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतील ती नावे आपणास या ड्रॉप डाऊनमध्ये दाखवली जातील. तर आपले नाव यामध्ये आपणास शोधायचे आहे आणि त्याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणास पाहायला मिळेल. तर यामध्ये आपले नाव पाहायचे आहे आणि इथे जो काही बॉक्स दिसत आहे हा चौकोनी, तर त्याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपणास इथे सबमिट नावाचे ऑप्शन दिसेल. आपणास सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर ती माहिती अपडेट केल्याच्या नंतर आपला जो काही गट नंबर आपण जोडलेला आहे त्याची माहिती आपणास इथे दाखवली जाईल. तर अशा प्रकारे आपण यामध्ये गट नंबर सुद्धा जोडू शकता. त्याचप्रमाणे येथे फार्मर ऑथरायझेशन हा एक टॅब आपणास इथे पाहायला मिळत आहे. तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो, शेतकऱ्याच्या वतीने काम करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला अधिकृत प्रतिनिधी म्हणजेच रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जोडणे, तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन देण्यात आलेला आहे. जर पोर्टलवर जर मूळ शेतकरी स्वतः हजर राहू शकत नसेल, उदाहरणार्थ तो वयोवृद्ध असेल, आजारी किंवा बाहेरगावी असेल, तर तो आपल्या कुटुंबातील सदस्याला किंवा विश्वासू व्यक्तीला आपल्या वतीने अधिकार म्हणजेच ऑथरायझेशन देऊ शकतो. तर त्यांच्यासाठी हा टॅब येथे देण्यात आलेला आहे. तर त्याचे स्टेटस चेक करण्यासाठीच आपणास पोर्टलवर येथे चेक एनरोलमेंट स्टेटस नावाचा ऑप्शन दिसेल. तर येथे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर हा टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर येथे OTP याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर OTP हा जाईल. आलेला OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे. व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, आपण येथे माहिती पाहू शकतात की मी एका शेतकऱ्याचा अशाच प्रकारे गट नंबर म्हणजे जमीन ही ॲड केलेली आहे 2 दिवसापूर्वी. तर येथे स्टेटसमध्ये आता तो फॉर्म अप्रूव्ह सुद्धा झालेला आहे. स्टेटसमध्ये पाहू शकता तिथे अप्रूव्ड. इथे विलेज दाखवत आहे. रिक्वेस्टेड टाइप लँड ॲडिशन म्हणजे जमीन ॲड केलेली होती मी. तर रिसिव्हड डेट पाहू शकता 23 तारखेला केली होती आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच हे अप्रूव्ह सुद्धा इथे झालेले आहे. तर आपण येथे पाहू शकता. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.